उपवासाचे मेदूवडे. वड्यांच्या आवाजावरून तुमच्या लक्षात आलं असेल की वडे किती खमंग तयार झालेले आहेत. मेदूवड्यासोबत खायला खमंग तडका लावलेली ही आमटी, वाह क्या बात है. अगदी एक नंबर बेत आहे हा. आणि मी तुम्हाला दाखवते बघा, क्रिप्स जो आहे तो किती मस्त आलेला आहे. अगदी खुसखुशीतपणा आहे, थोडासा कुरकुरीतपणा आहे बघा. इतका छान आवाज येतो याच्यामध्ये आणि दिसायला पण बघा किती मस्त टेम्पटिंग दिसत आहे. आणि आता आपण आतमधून बघूया हे वडे जे आहे ते आतमधून पण कसे झालेले आहेत. तर आतमधून अगदीच बघा छान मस्त सॉफ्ट होतात एक बघा, अगदी स्पंजी होतात. इथे आपण कुठल्याही सोड्याचा वापर याच्यामध्ये केलेला नाही आहे आणि हे वडे ना अगदी झटपट तयार होतात. तुम्ही इन्स्टंट वडे म्हटले तरी चालते, खायला अगदी एक नंबर लागतात. छान अशी झणझणीत आमटी केली, दोघांचंही कॉम्बिनेशन इतकं छान आहे. आणि ही जी आमटी आहे ना, तुम्ही दोन्ही पद्धतीने खाऊ शकता. हे बघा किती छान कोट झालेली आहे आपली आमटी आहे त्या मेदू वड्याला. ते वडा जो आहे त्या सांबारामध्ये बुडवून तर त्याही पद्धतीने तुम्ही ही आमटी खाऊ शकता. आता टेस्ट करूया. सुपर. नमस्कार, सुषमा हेल्दी वेल्दी रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि याआधी आपण रिसेंटली 2 अगदी हेल्दी उपवासाच्या रेसिपी टाकलेल्या आहे आणि मी त्या दिवशी सांगितलेलं आहे की उपवास करणाऱ्यांचे वेगवेगळे प्रकार असतात. आजची जी रेसिपी आहे ते अशासाठी आहे की ज्यांना असे छान उपवासामध्ये चमचमीत वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ ट्राय करायला आवडतात, तर त्यांच्यासाठी आजची रेसिपी आहे. आपण उपवासाचे मेदू वडे आणि त्याच्यासोबत खायला छान आमटी बनवतो आहे. अगदी म्हणजे इतकी छान बनतात ना हे मेदू वडे, तर कोणी ओळखणार नाही की हे उपवासाचे आहे. उपवास नसला तरी एरवी पण बनवा, लवकर तयार होते. इन्स्टंटवाले आहे, अगदी पटापट होते. तुम्हाला भिजू घालायचं, फर्मेंट करायचं असं काही याच्यामध्ये हे नाही आहे, प्रकार नाही आहे. सो पटकन होणारे हे उपवासाचे मेदूवडे आपण बघणार आहोत. खायला एक नंबर लागतात. थोड्याफार टिप्स आहेत त्या फॉलो केल्या की अगदी परफेक्ट होतात. फार सोपी रेसिपी आहे. आपण रेसिपी बघणार आहोत, पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील. रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया. इथे मी मेदूवडे बनवण्यासाठी 1 वाटी हे भगर आहे किंवा वरई आहे. तर तुम्ही घरातील कुठलेही वाटी किंवा भांडं घेऊ शकता मेजरमेंटसाठी. आणि वजनाने म्हणाल तर हे 160 ग्रॅम आहे. आणि त्यानंतर आपल्याला साबुदाणा लागणार आहे. दोन्ही आपल्याला इक्वल क्वांटिटी म्हणजे वाटीने घ्याल तर दोन्ही समसमान घ्यायचं आहे. आणि हे 1 वाटी साबुदाणा आहे. आणि वजनाने म्हणाल तर हा 120 ग्रॅम साबुदाणा आहे. भगर आणि साबुदाणा या दोघांनाही आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर भगर आणि साबुदाणा दोन्ही पण आहे ना ते साफ करून घ्यायचे, पाहून घ्यायचं त्याच्यात काही घाण आहे का. आणि भगर थोडीशी कापडाने पुसून घ्यायची. आणि हा साबुदाणा दोघंही आपण सोबतच घालूया, कारण याला आपल्याला खूप भाजायचं नाही आहे. मीडियम फ्लेमवरती याच्यामध्ये मॉइश्चर असतं ना, मॉइश्चर फक्त काढून घ्यायचं आहे. कारण आपल्याला याची पावडर करायची आहे. तर ती पावडर जी आहे किंवा रवा तयार करायचा आहे तो व्यवस्थित व्हायला पाहिजे, म्हणून फक्त आपण याचं मॉइश्चर काढून घेतो. आपलं हे भाजून झालेलं आहे. मी फक्त 3 ते 4 मिनिट याला भाजून घेतलेलं आणि चांगलं गरम झालेलं आहे. आता एका ताटामध्ये काढून घेते आणि याला पूर्णपणे आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे. भगर आणि साबुदाणा थंड होते तोपर्यंत इथे मी हा एक बटाटा घेऊन घेतलेला, मीडियम साईजचा बटाटा आहे. बटाट्याची सालं काढून घ्यायची आहे आणि सालं काढल्यानंतर याला आपण किसून घेऊया. इथे बटाटा किसून झालेला आहे. आता या किसलेल्या बटाट्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं. थोडं वरती येईपर्यंत पाणी घालायचं, कारण ना याच्यामधलं आपल्याला सगळं स्टार्च काढून टाकायचं, जे व्हाईट व्हाईट असते ना त्याच्यामुळे. तर थोडा वेळ आपण हे याच्यातच राहू देऊ, हा बटाटा या पाण्यामध्ये, म्हणजे सगळं स्टार्च आहे त्यातलं निघून जाईल. आणि याला ना थोडंसं हाताच्या साहाय्याने असं करायचं हलकं, म्हणजे जे स्टार्च आहे लवकर निघून जातं त्याच्यामधलं. तुम्ही बघू शकता असं व्हाईट व्हाईट पाणी वरती येतं असं. मी ना 2 मिनिटानंतर त्या बटाट्यातलं पाणी काढून टाकलेलं आणि त्याच्यामध्ये दुसरं पाणी घालून घेतलं. आता हे पाणी मी काढून टाकते. हे पाणी काढायच्या आधी थोडंसं हाताने असं करून घ्यायचं आणि आता हे पाणी आपण बाहेर टाकून देऊ, किंवा तुम्ही झाडालाही वापरू शकता. आता त्याच्यामध्ये मी पाणी परत टाकून घेतलं, म्हणजे आपलं हे तिसरं पाणी आहे. 2 पाण्याने आपण त्याला स्वच्छ धुवून घेतलेलं चांगला हात घालून. आणि आता हे जे आहे असंच याच्यामध्ये राहू द्यायचे बटाटे आपली पुढची प्रोसिजर होईपर्यंत. इथे आपला साबुदाणा आणि भगर पूर्णपणे थंड झालेला आहे.
आता मी या ग्राइंडर जारमध्ये हे टाकून घेते आणि आपल्याला याचा रवा करून घ्यायचा आहे आता. सो याचा रवा करताना ना थोडंसं मिक्सरला फिरवून मग थोडा त्याच्यामध्ये चमचा घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून परत फिरवून घ्यायचं. तर अशा पद्धतीने याचा रवा तयार करून घ्यायचा आणि तुम्ही बघू शकता छान असं रवाळ हे तयार झालेलं आहे आपलं. त्यानंतर गॅस ऑन करून कढईमध्ये हा 1 चमचा आपण तेल टाकून घेऊ. छोटा 1 चमचा पोहे खायचं तेवढंच टाकायचं. तेलाला गरम होऊ देऊया. हे 1 TSP जिरं आहे. तर जिऱ्याला चांगलं फुलू द्यायचं त्या तेलामध्ये. जिरं चांगलं फुललेलं आहे तुम्ही बघू शकता. आणि ह्या 2 हिरव्या मिरच्या आहेत. तर थोड्या तिखटवाल्या मी हिरव्या मिरच्या घेतल्या त्या आपण त्याच्यामध्ये टाकून देऊ आणि थोडंसं या तेलामध्ये त्याला होऊ देऊ. खूप होऊ द्यायचं नाहीये, फक्त त्याचा एक फ्लेवर आला पाहिजे. काय आहे ना, जर मेदूवड्यामध्ये आपण वरून हिरवी मिरची घातली ना तर ती कुठे लागते कुठे नाही लागत. पण हे जर तुम्ही तेलामध्ये थोडंसं होऊ दिलं या मिरचीला तर तो तिखट फ्लेवर आहे ना तो त्या तेलामध्ये उतरतो आणि सगळीकडे आपले मेंदूवडे जे आहेत ते चवीला छान लागतात. आता ही मिरची झालेली आहे, हलकशी आपल्याला होऊ द्यायची आहे. आता हा तयार करून घेतलेला रवा आपण त्याच्यामध्ये टाकून देऊ. आपण याला आता मिक्स करून घेऊ आणि फक्त 2 ते 3 मिनिट आपल्याला या रव्याला या फोडणीमध्ये परतवून घ्यायचं आहे. आणि बाजूला जे आहे ना मी याच्यामध्ये घालायसाठी पाणी ठेवलेलं. आपल्याला याच्यात गरम पाणी घालायचं आहे. त्याच्यामुळे काय होते ना की आपली मेदूवडे एकदम हलके होतात छान. गरम पाणी घातल्यामुळे लवकर शिजतात. आणि पाणी जे आहे ना जनरली जे आपण वरई आहे ना तर वरईला जे आहे शिजायला थोडं कमी पाणी लागतं. आपले हे 2 वाट्या होतं त्याच्यामुळे मी तिथे पाणी जे आहे ते 3.5 वाट्या म्हणजे 4.25 वाट्या घेऊन घेतलेल्या. 3.5 वाट्याला थोडं जास्त आहे. अशा पद्धतीने फोडणी घालून त्याच्यामध्ये परतवून घेतल्यामुळे काय होतं खूप खमंगपणा येतो मेदूवड्याला. चवीनुसार शेंदे मीठ टाकून घेते मी. 1 चमचा टाकलेला आहे छोटा. हे पण आपण मिक्स करून घेऊ. हा रवा पण 3-4 मिनिट याच्यामध्ये परतवून झालेला आहे आणि छान गरम झालेला आहे रवा. याच्यामुळे काय होतं ना की आपला रवाही गरम आहे, आपण त्याच्यामध्ये पाणी गरम टाकतो तर हे छान फुलतं आपलं सारण जे आहे. आणि तुम्ही बघू शकता आपलं पाणी पण बॉईल झालेलं आहे. आणि आता आपण हे पाणी याच्यामध्ये टाकून देऊ. हळू घालायचं पाणी. तर ज्या वाटीने आपण वरई आणि साबुदाणा मोजून घेतला होता ना त्याच वाटीने मी पाणी ठेवलेलं आहे. गॅसची फ्लेम जी आहे ती अगदी स्लिम वरती आहे. आता आपण हे मिक्स करून घेऊया. हे जे तुम्हाला गडे दिसतात ना ते सगळे फुटून जातील. अगदी काहीच गडे राहणार नाही त्याच्यामध्ये. आणि तुम्ही बघू शकता पाणी जे आहे ते अगदी प्रॉपर झालेलं आहे. कारण हे असं थोडं आसट दिसते कारण आपल्याला मेदूवड्यासाठी ना असं छान स्टीप असं घट्ट पाहिजे, खूप पातळसर असं नको. आणि आपलं पाणी परफेक्ट आहे. आता आपण काय करूया ना, जो बटाटा आपण किसून पाण्यामध्ये ठेवला होता मी तो पाण्यामध्येच ठेवलेला. आता डायरेक्ट त्यातलं पाणी काढून घ्यायचं, असं थोडंसं पिळून घ्यायचं हाताने आणि हा बटाटा आपण याच्यामध्ये घालून घेऊ. तर बटाट्याऐवजी तुम्ही रताळू पण टाकू शकता किंवा त्याच्यामध्ये अजून ॲडिशन म्हणून तुम्ही गाजर पण किसून घालू शकता किंवा केळी पण किसून घालू शकता तुम्ही याच्यामध्ये. तर या बटाट्यामुळे काय होतो ना तो एक हलका होतो, आपला मेदूवडा जो आहे तो हलका होतो. थोडासा वरून कुरकुरीतपणा आणि आतून थोडासा सॉफ्टनेस मिक्स करून घेऊ. त्याच्यावरती झाकण ठेवून फक्त आपल्याला 3 ते 4 मिनिट वाफ काढून घ्यायची आहे. तेवढ्या वेळेत आपला बटाटा शिजून जातो. वाफ काढून झालेली आहे, अगदी स्लिमवर काढून घेतली होती ही वाफ. आता मी गॅस बंद करून देते आणि थोडा वेळ हे असंच राहू देते गॅसवरती. चेक करूया. इथे मी 1.5 ते 2 मिनिट असंच ठेवलं होतं, झाकण काढलेलं नाही. आणि बघू शकता तुम्ही छान वाफ हे झालेली आहे. परत आपण याला मिक्स करून घेऊ आणि छान वाफ झालेली आहे. तुम्ही बघू शकता चांगलं घट्ट झालेलं आहे, म्हणजे आपलं अगदी पाण्याचं प्रमाण जे आहे ते परफेक्ट आहे आणि हे छान सॉफ्ट शिजल्या पण गेलं आहे. आणि आता ना हे आपण एका परातीमध्ये ओतून घेऊया आणि याला पूर्णपणे आपल्याला आता थंड होऊ द्यायचं आहे. हे आपलं थंड होईल तोपर्यंत आपण त्याच्यासोबत खायला चटणी बनवून घेऊया. हे शेंगदाणे आहे, 1 वाटी शेंगदाणे आहे आणि छान खमंग याला भाजून घेतलेले. आणि हे सालं काढून आहे या शेंगदाण्याची, कारण ना ही माझी पूर्वतयारी होती. ऑलरेडी माझ्याकडे हे तयार होते म्हणून मी घेतले. तुम्ही याच्यासाठी सालासहित पण घेऊ शकता. सालासहित घेतलेल्याची पण आमटी खूप छान तयार होते. आता हे शेंगदाणे याच्यामध्ये टाकून घेऊया पॉटमध्ये. 1/2 TSP भाजलेल्या जिऱ्याचं पावडर आहे. चवीनुसार शेंदी मीठ. ह्या 2 हिरव्या मिरच्या तिखटवाल्या आहे, मी थोडेसे त्याचे काप करून घेतले.
आता पहिल्यांदा आपण हे याच्यामध्ये पाणी न घालता हे फिरवून घेऊ. आता आपण याच्यामध्ये पाणी घालून फिरवून घेऊया. सुरुवातीला असं फिरवून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित होतं ते. नाही पाऊण वाटी पाणी घातलेलं आणि परत आता फिरवून घेऊ. आता हे एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊ. याची जी कन्सिस्टन्सी आहे आपण ॲडजस्ट करू शकतो नंतर. तर इथे काय ना, तुम्हाला जर हे बुडवून खायचे असेल मेदूवडे तर घट्टच राहू द्यायची थोडीशी, किंवा तुम्हाला वरून चमच्याने बुडवून खायचे असेल तर हे थोडंसं तुम्ही पातळ करू शकता. इथे तुमच्याकडे 2 ऑप्शन आहे. या भांड्याला भरपूर लागलेलं होतं, त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेतलं आणि वाटीने आपण शेंगदाणे घेतले होते, ती 1 वाटी पाणी आपण इथे वापरलेलं आहे. मी ना याच्यामध्ये थोडं पाणी अजून टाकून घेते, अर्धा वाटी. मी याच्यामध्ये टोटल 1.5 वाटी पाणी घालून घेतलेलं, ज्या वाटीने आपण शेंगदाणे मोजून घेतले होते. आणि आता अगदी प्रॉपर कन्सिस्टन्सी आहे. चला आपण याला एखादा तडका देऊन देऊ. तर शेंगदाण्याचं तेल आहे, म्हणजे ते आपल्याला छोटा 1 चमचा टाकून घेतलेला मी. तेलाला गरम होऊ देऊ. 1 TSP त्याच्यामध्ये जिरं घालून घेऊ आणि जिऱ्याला छान खमंग फुलू द्यायचं आहे आपल्याला. आणि तुम्ही बघू शकता जिरं छान फुललेलं आहे, मस्त तडतडत आहे. आता गॅस पटकन बंद करून द्यायचा आणि हे याच्यामध्ये टाकून द्यायचं. आपल्याला हे शिजवून नाही घ्यायचं आहे, बस अशा पद्धतीने याला तडका द्यायचा. सुपर लागतो. झालं, आपली इथे ही चटणी पण तयार आहे. एकदा आपण याला मिक्स करून घेऊ. परफेक्ट झालेलं आहे, बघू शकता. मस्त सुगंध येतोय. आणि आपलं हे सारण पण थंड झालेलं आहे. आता मी थोडंसं पाण्याचा हात घेते. पाणी नाही लावायचं आहे, फक्त हात ओला करून घेते पाण्याने. आणि स्वतः मी हाताला फक्त असं पाणी लावून घेतलेलं आहे, कारण याला आपल्याला सॉफ्ट करायचं आहे. तर सॉफ्ट असा गोळा तयार करायचा आहे, कारण याचे आपले गोल गोल असे छान आकार आला पाहिजे याला, गोल गोल. आणि छान मस्त मेदूवडे आपले तयार झाले पाहिजे, म्हणून याला थोडंसं फोर्सनी किंवा प्रेशरने आपण मळून घेऊया. आता हे छान मळून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. असं छान याचा गोळा तयार होतं. असं त्याला जवळपास मी 7 मिनिट वगैरे मळून घेतलेलं छान. पोहे खायच्या चमच्याने फक्त 1 चमचा मी तेल घेतलेलं आहे आणि गोळ्याला सगळीकडे लावून देऊ, म्हणजे तो कडक येणार नाही. बघू शकता छान सॉफ्ट झालेला आहे आपला. आता त्याच्यामधला थोडे थोडे गोळे घ्यायचे. असे वाटत असेल की हाताला चिपकते आहे तर थोडंसं तेलाचं बोट घ्यायचं हाताला. असं आता गोल गोल करून घेऊ आणि छान असा गोल गोळा तयार झाला की थोडंसं हलकंसं प्रेस करून घ्यायचं, वड्यासारखा चपटा करायचा थोडंसं आणि मध्यभागी असं छिद्र पाडून द्यायचं. तिथे आपण गॅसवरती कढई पण ठेवली आहे, कढईमध्ये तेल घालून ठेवलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपण हे मेदूवडे तयार करून घेऊ. तुम्ही छोट्या मोठ्या आकाराचे करू शकता, तुम्हाला पाहिजे तसे. इथे आपलं तेल गरम झालेलं आहे, तेलामध्ये टाकूया आपण हे. जेवढे बसते तेवढेच टाकायचे, जास्तीचे नाही घालायचे. सुरुवातीला गॅसची फ्लेम जी आहे ती हायस्ट ठेवली होती मी वडे टाकायच्या आधी. आता नंतर थोड्या वेळाने अगदी मीडियम टू लो फ्लेमवरती याला आपण तळून घेऊ. पण पलटवून घेऊया. छान जेवढे चांगले हळूहळू शिजतील ना ते, तेवढे छान क्रिस्प येतो त्याला. त्याच्यामुळे आणि शिजले पण जातात, म्हणजे कच्चे राहायला नको, प्रॉपर शिजायला पाहिजे ते. या वड्याला ना पलटवत राहायचे, या बाजूने आणि त्या बाजूने. याचा हलकासा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे आहे. आणि तुम्ही बघू शकता सगळे बुडबुडे जे आहेत ते आजूबाजूचे पूर्ण सेटल झालेले आहे, म्हणजे. आणि आपण आता हे काढून घेऊया. आपण बाजूनी व्यवस्थित झालेले आहे, तुम्ही बघू शकता. आणि आपण त्याच्यामध्ये आणि तुम्ही बघू शकता इथेच आवाज बघा, दोन्ही बाजूनी मस्त शिजलेले आहे. आपण आता हे काढून घेऊया आणि बाकीचे हे मी असेच तळून घेते. आणि इथे आपले मस्त गरमागरम मेंदू वडे उपवासाचे जे आहे ते तयार आहे. तुम्ही आहे की नाही, साधी आणि सोपी पटकन तयार होणारी रेसिपी. सो तुम्ही नक्की ट्राय करा आणि आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.